नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. असं म्हणतात की एक महिला शिक्षित झाली तर ती संपूर्ण कुटुंबाला शिक्षित करते. अगदी त्याचप्रमाणे एखादी महिला जर आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली, स्वयंपूर्ण झाली, तर ती कुटुंबाला तर आधार देतेच, पण पर्यायाने समाजाला आणि देशाच्या आर्थिक उन्नतीमध्ये देखील तिचा खूप मोलाचा सहभाग निर्माण होतो. आता इथे थोड्या शिक्षित किंवा नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये सक्रिय सहभागी असणाऱ्या महिलांचा आपण विचार थोडा बाजूला ठेवूयात आणि बहुतांश अशा ज्या महिला आहेत की ज्या काही कारणास्तव शिक्षित होऊ शकल्या नाहीत किंवा ग्रामीण भागात राहणाऱ्या आहेत किंवा काही कारणास्तव त्या आर्थिकदृष्ट्या तेवढ्या सक्षम सबल होऊ शकलेल्या नाहीत, अशा महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून बचत गट योजना हा अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारी ही योजना आहे, ज्या योजनेचा अनेक वर्षापासून असंख्य महिला लाभ घेत आहेत. आता ही योजना नेमकी काय आहे, या योजनेमध्ये महिला कशा जास्तीत जास्त सहभाग घेऊ शकतात, असा एकूण सर्वांगीण विचार आजच्या कार्यक्रमात आपल्याला करायचा आहे. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय काय आहे तो बघून घेऊयात. आजचा आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे बचत गटाद्वारे महिला सक्षमीकरण. मुळात बचत गट म्हटलं ना की आपल्याला एक विशिष्ट प्रकारच्या महिला, त्यांचा एक समूह असा विचार डोळ्यापुढे येतोच. परंतु या समूहाच्या माध्यमातून नेमका कुठला व्यवसाय निवडायचा, कोणाचं मार्गदर्शन घ्यायचं, कुठे जाऊन आर्थिक सहाय्य सुरुवातीच्या काळात तरी प्राप्त करून घ्यायचं, असे असंख्य प्रश्न त्या माध्यमातून आपल्या मनात येतात. त्या प्रश्नांचा उहापोह आजच्या कार्यक्रमातून करून घेणार आहोत. या विषयावर माहिती देण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर रजनी विजय कोळी यांना. डॉक्टर रजनी कोळी ह्या डेंटल सर्जन आहेत. नालासोपाऱ्यामध्ये सध्या त्या प्रॅक्टिस करत आहेत, पण महिला बचत गटाच्या माध्यमातून माहिती गोळा करणं, जास्तीत जास्त महिलांपर्यंत या विषयावर माहिती पोहोचवणं, यामध्ये सक्रिय सहभाग घेणं, अशा प्रकारची आवड त्यांना आहे. या प्रकारचं कार्य त्या सातत्याने करत असतात आणि आपल्या दूरदर्शनच्या, सखी सह्याद्रीच्या अनेक कार्यक्रमांमध्ये देखील त्यांनी सहभाग घेतलेला आहे. तेव्हा आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपणही भरभरून प्रश्न विचारून सहभागी होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला लागणारे जे नंबर आहेत ते नंबर असे आहेत: 24908050, 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरनं संपर्क साधण्यासाठी 022 या एसटीडी कोडचा आपण वापर करू शकता. तेव्हा महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून, आर्थिक सहाय्य मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून बचत गट कशी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं याविषयी माहिती घेऊयात. मॅडम, सखी सह्याद्रीमध्ये मी मनापासून आपलं स्वागत करते. महिलांच्या दृष्टिकोनातून विचार करायला गेला तर अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे. मुळात ज्या महिलांना याविषयीची माहिती नाहीये त्या महिलांसाठी सुरुवातीलाच आपण जर चर्चेच्या आधी बचत गट म्हणजे काय आणि त्याचं स्वरूप कसं असतं त्याविषयी माहिती देऊयात का? होय. नमस्कार. येणाऱ्या नाताळ सणाच्या तुम्हाला आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष सुखाचं, समाधानाचं आणि शांतीचं जावो. आणि दूरदर्शन मुंबईची मी खूप आभारी आहे. मला इथे बोलावून हा महत्त्वाचा विषय तुमच्याशी बोलण्याची संधी मिळालेली आहे. तर आपला हा विषय आता आपल्याला सुरू करायचा आहे. अल्प बचत गट योजना. आता महिला सक्षम ज्या नाही आहेत त्या ग्रामीण भागामध्ये आपण जाऊया. ग्रामीण भागामध्ये अजूनही महिला काही अशिक्षित आहेत आणि त्यांना आपल्याला सक्षम करायचं आहे. आणि प्रत्येक महिला ही आपल्या घरासाठी, घराचा जो खर्च आहे, घर चालवण्यासाठी ही प्रयत्नशील असते. बरोबर. तर जेव्हा ग्रामीण भागामध्ये सुरुवातीला जेव्हा हा अल्प बचत गट योजना ही चालू झाली, ती त्यांनी कलकत्त्यामध्ये भाजीवाल्यांनी चालू केली. बरं. हां. तर तिथल्या भाजीवाल्यांनी, आता ईश्वराने प्रत्येक मनुष्याला एक बुद्धी दिलेली आहे, त्याचा वापर कुठून तरी कोणातरी व्यक्तीकडून सुरू होतो. कलकत्त्याला एका भाजीवाल्यांनी 1 रुपया जमवून ही अल्प बचत गटाची सुरुवात केली. बरं. त्याला योजनेचं स्वरूप आलं. ती योजना काही प्रमाणामध्ये सुरू झाली, मग मोठ्या प्रमाणामध्ये ती अमाऊंट झाली. अशा तऱ्हेने ह्या योजनेला एक चांगलं स्वरूप आलं. मग ग्रामीण भागामध्ये, मी महाराष्ट्रातली, आमचं जे ग्रामीण भाग आहे तिथे आमच्या आईने सुरुवात केली की शेतकरी लोकांकडे धान्य असतं, पैसा कमी असतो, तर त्या धान्याच्या सुरुवातीमधनं थोडं थोडं धान्य घेऊन मग ते मोठा जेव्हा तो हे होतो, धान्याचा ढिगारा होतो, साठा निर्माण होतो, मग तो साठा एका चांगल्या कामासाठी घरगुती, मग आपल्या गावाच्या त्यांच्या गरजूच्या एका महिलेसाठी कामात आला. अशा तऱ्हेने सुरुवात ह्या अल्प बचतमधनं झालेली आहे. आता अल्प बचत आपण पैशाच्या रूपात घेऊया. तर अल्प बचत गटाला काही तसे
नियम नाही आहेत की जेणेकरून कोणालाही त्या अडचणीत येतील. आता सुरुवातीला काही महिलांनी एकत्र यावं, साधारणपणे 20 महिलांनी तरी एकत्र यावं की जेणेकरून त्या आपल्या महिला गटाला एक चांगलं व्यावसायिक स्वरूपानं आणू शकतो. तर सुरुवातीला एक अमाऊंट त्यांनी डिस्कस करावी की ह्या अमाऊंट आपण एकत्रपणे जमा केली, उदाहरणार्थ 1000 रुपये. तर 1000 रुपये 20 महिलांनी केले तर 20,000 झाले. अशा तऱ्हेचं स्वरूप त्यांनी जर स्वतःच्या ग्रुपमध्ये केलं तर एखादं कोणाचं तरी एक चांगलं काम होऊ शकतं. त्याच महिलांनी एक साधारण कमिटी निर्माण करावी, म्हणजे एक चेअरमन, एक सेक्रेटरी, खजिनदार हा त्यातला महत्त्वाचा भाग. प्रामाणिकपणे आलेला पैसा त्यांनी आपल्या ग्रुपमध्ये एखाद्या गरजू कामासाठी गरजू व्यक्तीला द्यावं. हे एक छोटंसं स्वरूप झालं. त्याच्यावरती जाऊन आणखी प्रोग्रेस करून, प्रगती होऊन जर ह्या महिलांनी आपलं एक अकाउंट एखाद्या बँकेत उघडलं, बरं, त्याच्या आधी आहे ना, जसं ग्रामीण भागामध्ये सरपंच अजूनही आहेत, तर सरपंचाकडे जाऊन त्या महिला गटाने आपला विषय सांगितला की आम्हाला ह्या महिला बचत गटाद्वारे आणखी पुढे विकास करायचा आहे. तर सरपंच एक असं माध्यम आहे सरकारपर्यंत पोहोचवण्याचं. आपला योजनेचा जो प्रयोजन आहे ते सरकारपर्यंत पोहोचवू शकतात. कारण आपण स्वतः डायरेक्ट जाऊ शकत नाही. तर सरपंच म्हणा, पुढे थोड्याशा जिल्ह्याच्या जो नगरसेवक असतात तर त्यांना आपली ही योजना सांगितलं तर ते सुद्धा प्रयत्नशील असतात. तर अशा तऱ्हेने बँकेमध्ये खातं उघडावं, कमिटी बनवावी, कमीत कमी 20 तरी महिला असाव्यात आणि साधारणपणे ही माहिती आपले सरपंच देतात. एखाद्या नॅशनल बँकेमध्ये खातं उघडल्यानंतर बँकेच्या मॅनेजरशी जेव्हा तुम्ही चर्चा करता आणि त्यांना तुमचा विषय सांगता तेव्हा सर्व हे जे बँकेचे मॅनेजर असतात ते तुम्हाला सहकार्य करतात. अकाउंट खातं कसं उघडावं, त्या गटाच्या नावाने उघडावं आणि त्या जमलेल्या पैशाच्या त्या टर्म्समध्ये बँक मॅनेजर तुम्हाला त्या योजनेसाठी एक कर्ज देऊ शकतं. हां, ही योजना बँकेचे मॅनेजर सुद्धा शासनाच्या त्या प्रोजेक्टमध्ये जाऊन शासनाकडनं सबसिडी देऊ शकते, जेणेकरून आपल्या ह्या ग्रामीण महिलांना मदत होऊन त्या सक्षम बनू शकतात आणि त्यांच्या संसाराला म्हणजे कौटुंबिक हातभार, मग जिल्हा पातळीवर, राजकीय पातळीवर हा विकास होत राहतो. अशा तऱ्हेने हे अल्प बचत गट आजकाल सर्व ग्रामीण महिला करू शकतात. त्याच्यासाठी मार्गदर्शन जसं आता तुम्ही विचारलं तर साधारणपणे महिला ह्या जातीवंत हुशार असतात. हे सगळ्या पुरुषांनी पण मान्य करायला पाहिजे. कारण घर चालवताना स्त्री ही आपल्या सर्व बुद्धीचा वापर पणाला लावून घर नीट चालवते. त्याच्यामधनंच हा अल्प बचत गट योजनेचा जन्म झाला आणि हा चांगल्या प्रकारे राबवत आहे स्त्रिया. ह्याच्यामधनं जेव्हा सुरुवातीला सुरू झालं म्हणजे लोणची, पापड ह्या तऱ्हेचे लघुउद्योग सुरू झाले. त्याच्यानंतर शिवण क्लासेस, शिवणाच्या मशीना घ्यायला लागल्या आणि ब्युटी पार्लर्स, अशा तऱ्हेच्या व्यवसायातनं प्रगती होत होत आत्ताच्या सध्या युगामध्ये आपण ह्या महिलांना सक्षम बनवण्यासाठी मार्गदर्शक शिबिरं घेऊ शकतो की जेणेकरून आत्ताच्या परिस्थितीमध्ये जे कम्प्युटर शिक्षण महत्त्वाचं आहे. आपण आता शिवण क्लास मी जसं सांगितलंच आहे तो उद्योग सुरू झालेले आहेत. कम्प्युटर शिक्षण आपल्या ह्या महिलांना सक्षम बनवण्यासाठी एक मार्गदर्शक म्हणून जेव्हा या महिलांचे चेअरमन आपल्या सरपंचाकडे गेले तर ते जिल्हा पातळीवर त्यांच्या जिल्ह्याला जाऊन आपल्याला ह्याच्या सोयी करू शकतात. हां, बँकेच्या तर्फे कर्ज मिळवू शकतात. तर तो जो महिला गट जसा सक्षम होत जाईल त्याप्रमाणे अत्याधुनिक अशी यंत्रणा आपण त्यांना सांगू शकतो, पुरवू शकतो. सरकार पुरवू शकते. सरकार नेहमी सहाय्य करायला तयार असते. सरकारपर्यंत आपल्या योजना सरपंचाच्या, नगर सेवकाच्या, आणखी अशा पुढाऱ्यांच्या माध्यमातून सरकारपर्यंत जाण्यासाठी असे प्रयत्न चालू आहेत आणि चांगल्या तऱ्हेने ते यशस्वी होत आहेत. म्हणजे अनेक महिलांना याचा फायदा, लाभ झालेला आहे असं आपल्याही निदर्शनास आलेलं आहे. मला वाटतं आपण व्यवसायाने डॉक्टर आहात, पण आपल्याकडे येणारे जे काही पेशंट किंवा ज्या गरजू महिला आहात त्यांना जास्तीत जास्त याच्याविषयीची माहिती आपण देत असता, बरोबर आहे, जेणेकरून त्यांना याचा लाभ घेता येऊ शकतो. मॅडम, आपण इथे असं म्हणू शकतो का की बचत गट म्हटलं की आपण शिक्षण वगैरे हा भाग सोडवा, पण प्रत्येक महिलेमध्ये काही ना काही एक कला, गुण अवगत असते, तिला तिची माहिती असते आणि त्याचा उपयोग मग व्यवसायाच्या माध्यमातून, अर्थार्जनाच्या निमित्ताने आपण करून घेणं
घेणं हा यातला फार महत्वाचा भाग येऊ शकतो. मग अशा काही ज्या महिला आहेत त्या महिला एकत्र येऊन त्यांनी स्थापन केलेला एक गट, ज्या गटाच्या माध्यमातून त्यांना जास्तीत जास्त आर्थिक सहाय्य मिळू शकतं, हा अशा प्रकारचं बचत गटाचं स्वरूप आहे असं आपण सुरुवातीला सांगू शकतो. पण इथे मुद्दा काय येतो ना मॅडम, की या महिलांना नीट मार्गदर्शन नसतं. जसं आपण आता मार्गदर्शन करतं, मुळात त्यांच्यामधला एक कुणीतरी लीडर असणं, त्यांनी या सगळ्या योजनांची त्या महिलांना माहिती देणं आणि त्या योजनांचा पाठपुरावा करणं, या बाबतीमध्ये थोडंसं बचत गटांमध्ये प्रॉब्लेम्स दिसून आलेले आहेत. आपलं यावरचं काय मत आहे? आता हा जो प्रॉब्लेम आहे हा अगदी साधारण प्रश्न आहे, हा मोठा प्रॉब्लेम समजू नये. बरं, आता जसं हे जे आता हा प्रोग्राम दूरदर्शनने सरकारने हा आपल्या महिलांसाठीच केलेला आहे, ज्या महिला अशिक्षित आहेत आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी हा एक मार्गदर्शनचा प्रसार माध्यम आहे. त्याच्यामुळे दूरदर्शनचे परत एकदा आभार की तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा मार्गदर्शनाचा जो आपला विषय चालू आहे, की उदाहरणार्थ मी तुम्हाला आता मार्गदर्शन केलं, तुम्ही महिलांनी जमावं, 20 लोकांनी जमावं, प्रत्येक जण विषय डिस्कस करताना कळतं की आता ही स्वयंपाक पाककलेत हुशार आहे. त्या मुद्द्याकडे येणारच आहे की कुठला व्यवसाय आपण सुरू करायचा आहे याविषयीचं एकमेकांशी विचार विनिमय करून ठरवू शकतो. पण उदाहरणार्थ जसं बँकेच्या काही योजना आहेत की बँक काही सवलती देते आहे, या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून माहिती मिळणं किंवा बँकेच्या अशा काही सवलती योजना आहेत का की ज्या महिलांना लाभ होऊ शकतो? आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण काही सांगू शकतो, त्याच्यावर माहिती देऊ शकतो? आता बँकेचा विषय आहे जो खरोखर महत्वाचा मार्गदायी सल्ला देणारा हा आणि मदत करणारा हा विभाग आहे. या विभागापर्यंत पोहोचण्यासाठी साधारण आजकाल महिला इतकी तरी अशिक्षित नाहीये की जेणेकरून तिला ह्या बँकेबद्दल माहिती नाहीये. बरोबर. साधारणपणे आत्ताच्या परिस्थितीमध्ये प्रत्येकाचं खातं बँकेत आहे आणि ही एवढी बुद्धी आहे त्यांना की बँकेमध्ये सध्या मॅनेजरला जाऊन भेटून आपला प्रश्न, आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं आणि त्यांच्या असलेल्या योजनेची माहिती करून घेणं. इव्हन बँकेचे सुद्धा मॅनेजर अशाच प्रयत्नात असतात की लोकांना त्यांच्या योजना पोहोचवण्याचे माध्यम आहेत. त्यांचे ऑफिसर्स म्हणजे जे काही ऑफिसर असतात ते त्यांच्यापर्यंत पोहोचतात. इव्हन त्यांच्या जाहिराती लागलेल्या असतात. आणि साधारण घरामध्ये जरी म्हणतात ना महिला अशिक्षित असली तरी त्यांची मुलं आता सुशिक्षित होत चालली आहे. तर जसं एक मुलगी शिकली कुटुंब शिकलं, हा जो खरा सत्याचा भाग आहे, त्याच्याप्रमाणे ही माहिती त्या महिलेला मिळतेच, घरातूनच मिळते. आणि मग घरातल्या त्या मुलीच्या शिकलेल्या मुलीच्या आधारे म्हणा किंवा स्वतःच्या माहिती देण्याच्या हिशोबाने ती बँकेत जाऊन विचारपूस करू शकते. बँकेचे ऑफिसर नीटपणे त्यांना योजना सांगून आणि त्या योजनेमध्ये कशा तऱ्हेचं तुम्ही कर्ज घेऊ शकता, तर बचत गटाच्या आधारे मिळणारं कर्ज हे मोठ्या प्रमाणावर मिळू शकते आणि त्या आधारे हा बचत गटाचा मोठा प्रोजेक्ट व्यवसाय मोठ्या रूपाने हा पुढे नेऊ शकतात. आणि संपूर्ण मार्गदर्शन हे बँक मॅनेजर अतिशय चांगल्या तऱ्हेने करू शकतो. अगदी, म्हणजे इच्छा असते तिथे मार्ग असतो. तुम्ही जाऊन चौकशी करणं, माहिती गोळा करणं हा भाग देखील महत्वाचा आहे. तो आपल्याला औरंगाबादवरनं दादासाहेब सातदिवे बोलू इच्छितात. काय म्हणतात बघूयात. हॅलो. हॅलो मॅडम. हा नमस्कार. नमस्कार. आम्हाला ते बचत गटाचे एक प्रश्न आहे असा का बचत गटाला आपल्याला बोला दादासाहेब, आपला सलग प्रश्न विचारा. हा, ते बचत गटाचं मान्यता आपल्याला बँकेमध्ये खातं खोलण्यासाठी मान्यता घ्यावं लागते का? बरं बरं, नक्कीच. बँकेमध्ये आपल्याला जर खातं उघडायचं असेल तर कसं, कुठली कागदपत्र, काय मान्यता घ्यावी लागते का, कशी प्रोसिजर असते? हा, खूप अतिशय चांगला आणि महत्वाचा प्रश्न विचारला साहेब. पण अगदी साधी गोष्ट आहे. आपण बँकेत जावं, बँकेच्या मॅनेजरशी नीट तुमचा योजनेचा प्रश्न सांगावा आणि ते अतिशय चांगल्या तऱ्हेने तुम्हाला त्याची प्रोसिजर म्हणतात ती समजून सांगणार. त्याच्यात काहीही मोठं आणि कठीण नाहीये. त्याप्रमाणे तुम्ही बँकेच्या मॅनेजरला जाऊन भेटणं आणि ते साध्या अगदी नॉर्मल पद्धतीने ते खातं उघडणं हे सोपं आहे. पण कुठे रजिस्ट्रेशन करावं लागतं? त्याआधी त्याचं रजिस्टर करणं गरजेचं आहे असं काही नियम नाही. सध्याच्या सुरुवातीच्या लेवलला तुम्हाला रजिस्ट्रेशनची गरज नाहीये. एकदा तुम्ही सुरुवात करा, एकदा त्या लेवलला पोहोचलात की ते ऑटोमॅटिक एक रजिस्ट्रेशन बँकेचे ऑफिसर करून देतात. बरं. आणि मग तुम्हाला पुढच्या मोठ्या
तुमच्या ह्याच्यासाठी योजनेसाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल. नक्कीच. आता मॅडम आपण येऊयात की विषयाच्या संदर्भामध्ये एखादा उद्योग सुरू करायचा आहे असं म्हटल्यानंतर काय होतं की एक सामूहिकरित्या जो हा प्रयत्न असतो याच्यामध्ये एखाद्या महिलेला स्वयंपाक कलेचं खूप छान ज्ञान असू शकतं, जसं तुम्ही सांगितलं एखाद्या महिलेला शिवणकामाचं खूप चांगलं ज्ञान असू शकतं. अशा वेळी या गटामध्ये महिलांनी एकत्र येऊन आपापल्या ज्ञानात भर घालून किंवा ज्ञानाचा उपयोग करून एखादा उद्योग स्थापन करायचा आहे, सुरू करायचा आहे, विचार कसा करायला हवा त्या पाठीमागे, नेमका आपल्या गटाने हा व्यवसाय हे व्यवसाय आपला गट करू शकतं याची आखणी करत असताना महिलांनी कोणते विचार करायला हवेत? अगदी छान. आता जसं हा एकदम बायकांचा आवडता विषय, कारण बायकांना जास्तीत जास्त इंटरेस्ट हा स्वयंपाकामध्ये असतो. कारण चूल आणि मूल हे आधीचं जरी समीकरण असलं तरी आताच्या स्त्रिया अशिक्षित म्हटलं तरी असं म्हणण्यापेक्षा आपण स्त्री ही खूप एक विचारवंत आणि जबाबदार झालेली असते. तर जेव्हा आपल्यामध्ये असलेले गुण म्हणजे उदाहरणार्थ स्वयंपाकाची कला हे सुद्धा फार महत्त्वाचा भाग आहे जीवनामधला, तर त्या स्वयंपाकामधले जे कुकिंग आता हॉटेल मॅनेजमेंटमध्ये आपण म्हणू शकतो, तर त्या कुकिंगमधले येणारे पदार्थ स्वतः जेव्हा एक व्यक्ती सांगितली की मला एका महिलेने सांगितलं की मी एक चांगला पदार्थ बनवू शकते, तेव्हा त्या महिलेने त्याच्याबद्दलची सगळी माहिती त्या ग्रुपला देऊन तो पदार्थ बनवण्याचं ठरवू शकते. दुसरी एखादी महिला आहे की तिला शिवणकलेमध्ये चांगली कला आहे, तिने शिवणकलेचा एक विषय आपला निवडावा. तिसरी एखादी महिला असू शकते की तिला पेंटिंग्स येतात. मला काय म्हणायचं मॅडम, व्यवसाय उद्योग झाला, कला झाली आपल्यामध्ये, पण आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठल्या वस्तूंची डिमांड आहे, मागणी आहे, हा विचार देखील त्या ग्रुपनी करणं, त्या गटाने करणं आवश्यक आहे असं वाटतं. याविषयी अधिक माहिती घेते औरंगाबादवरनं मंजुश्री वैद्य आपल्याला बोलू इच्छित आहेत. काय म्हणतायत बघूयात. हॅलो. हॅलो, नमस्कार. मी औरंगाबादहून मंजुश्री वैद्य बोलते आहे. बोला. मॅडमला एक प्रश्न असा विचारायचा होता की असं एक विचार आहे की बचत गटामार्फत हा जो ओला कचरा जो एकत्र केला जातो की नाही, की खूप घाण होते, त्याऐवजी ओला कचरा जर आम्ही बचत गटाच्या माध्यमातून काही महिला एकत्र आलो, तो ओला कचरा कॉलनीतला इकडे तिकडे फेकण्यापेक्षा तो जमा केला आणि मग त्याचं जर खत बनवून जर विकलं तर त्या संदर्भात म्हणजे कशी योजना राबवली जाऊ शकते याचं मार्गदर्शन हवं होतं. वा, खूपच छान मंजुश्री. तुमचा जो हा विषय तुम्ही मांडलेला आहे तो अत्यंत महत्वाचा, आजच्या काळाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असा आहे. आपण फक्त कला, आपल्याला अवगत असणाऱ्या गोष्टी याविषयी बोलतोय, पण आज समाजामध्ये कुठल्या गोष्टींची गरज आहे, जसं मी आता मगाशी बोलले होते की आज कुठल्या गोष्टींची, कुठल्या विषयांची आवश्यकता आहे, आजूबाजूच्या परिसरालाही त्याचा फायदा होईल अशा कुठले विषय आहेत, तेही विषय महिला बचत गटाच्या माध्यमातून हातात घेतल्या जाऊ शकतं. जसं आता मंजुश्रींना याविषयी माहिती हवी आहे की ओला कचरा बाजूला करून खत निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून जर असा विचार झाला तर त्यासाठी कशी योजना त्यांनी आखायला हवी, कुठे जाऊन संपर्क साधायला हवा, कसा विचार करायला हवा? अगदी बरोबर. तुम्ही योग्य प्रश्न विचारला की आपल्याकडे असणाऱ्या वस्तूमधनं सुद्धा आपण एक चांगला लघु उद्योग करू शकतो की वेस्टेज, काही वेस्टेज न जाता एका आपल्या चांगल्या दृष्टीने की अरे हे खत होत आहे, आता त्याच्या खताचा वापर बायोगॅस बनवतात बघा. तर ही सगळी तुम्हाला माहिती आपलं तुमच्या गावाचा सरपंच किंवा तुमचं जे नगर परिषद असेल तिथे एक विभाग आहे. बरं. हां, त्या विभागामध्ये म्हणजे विकास विभाग असतो, तिथे तुम्ही आपला प्रश्न, आपला उद्देश आणि आपल्या उद्योगाची कल्पना द्या. बरं. तिथे एक लिहून द्या अर्ज की आम्हाला हे जे खत बनवायचं आहे त्याच्या खत सुद्धा विकल्या जातात, ओला कचरा, ओल्या कचऱ्यामधनं एक बायोगॅस निर्माण होतो, ह्याची माहिती तुम्हाला त्या विभागाकडे जेव्हा तुम्ही अर्ज देऊन द्याल तेव्हा तिथे तुम्हाला एक मार्गदर्शन मिळेल आणि तुमच्यासाठी सरकार ह्याच्यासाठी एक प्रयत्न करेल आणि तो तुमचा ओला कचऱ्यापासून तयार होणाऱ्या उद्योगासाठी तुम्हाला सर्व उपकरणं, माहिती ही तुम्हाला पुरवण्यात येईल. आपल्याला एक फोन आलेला आहे, तो फोन आधी घेते. डॉक्टर सुधाकर कडू वसईवरून आपल्याला बोलतायत. काय म्हणतात बघूया. डॉक्टर सुधाकर कडू बोलतायत, बोला. हा, नमस्कार. नमस्कार. मी वसईवरून बोलतोय. मी वास्तुशास्त्रज्ञ आहे. मी एक 25 महिला एकत्र करून मी त्यांना एक शिलाई मशीनचे म्हणजे एक टेलरिंगचा उद्योग काढून देतोय आणि त्याच्यासाठी मला बँकेकडून लोन मिळतंय. तर बँकेकडून हे लोन घेत असताना ते लोनवर काही सरकारकडून सबसिडी मिळेल का, याबाबत मला सल्ला द्यावा अशी विनंती. नक्कीच. नमस्कार साहेब.
हा, अतिशय चांगलाच प्रश्न आहे. ह्याच्याद्वारे आपली समाजसेवा आणि महिलांना उद्योग मिळू शकतो. तर ह्याच्यासाठी तुम्हाला बँकेकडनं कर्ज मिळू शकते. बँकेत तुम्ही आपल्या नावाचं अकाउंट उघडा, तुमच्या बचत गट नावाचं अकाउंट उघडा, बँक मॅनेजरशी संपर्क साधा, त्यांच्याकडे ह्या योजना असतात, सरकार तुम्हाला सबसिडी देते, काही प्रमाणामध्ये कर्ज माफ होते आणि अशा तऱ्हेने तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज घेऊ शकता आणि हा व्यवसाय चांगल्या तऱ्हेने उभारू शकता, पुढे नेऊ शकता. नक्कीच. संख्येच्या बाबतीत, आकड्याच्या बाबतीमध्ये काही असे नियम नाहीयेत ना की इतक्याच महिला सुरुवातीला हा व्यवसाय सुरू करू शकतात वगैरे, असा काही भाग आहे का याच्यामध्ये? नाही, असं काही भाग नाहीये. कारण विकास करण्यासाठी कुठल्याही मर्यादा ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. आपण स्वतःपासून विकास करू शकतो. 1, 2, 3, 4 अशा संख्याने वाढत जाते. एक नियम असा फक्त ह्याच्यासाठी आहे की एक कमिटी असावी, जेणेकरून त्या कमिटी मेंबर्स, साधारणपणे 9 ते 10 लोकांची कमिटी असावी. त्या कमिटीने एक 20 लोकांचा ग्रुप घेऊन पुढे म्हणजे आपल्या जिल्हा स्तरावर जाण्याच्यासाठी ज्या योजना बसतील, सरकारच्या खूप साऱ्या योजना ग्रामीण भागासाठी आहे, कृषी भागासाठी आहेत, तर त्या योजनेसाठी साधारण 20 लोकांनी, 20 महिलांनी एकत्र येऊन त्याची नोंदणी करून त्याचं बँकेत अकाउंट उघडणं, हा भाग याच्यातला सुरुवातीच्या काळातला पहिल्या टप्प्यावरचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. त्यानंतर सरकारी योजना भरपूर आहेत, सवलती भरपूर आहेत, फक्त आपल्याला त्याचा पाठपुरावा करणं, मागोवा घेणं, त्याच्याविषयी माहिती गोळा करून घेऊन त्याचा उपयोग करून घेणे ही भाग महत्वाचा येतो. आता मुद्दा असा येतो ना मॅडम की आपण महिला बचत गट म्हटलं की सर्वसाधारणपणे जेव्हा आपण मार्केटचा विचार करतो, एखादा उद्योग सुरू केलेला आहे, एखाद्या प्रोडक्टचा व्यवसाय सुरू केलेला आहे, पण कुठेतरी वर्षातनं 1-2 लागणारे प्रदर्शन, ह्याच्यामध्ये त्या महिलांचे स्टॉल्स, याच्या पलीकडे जाऊन मग ते जे उद्योग असतील, म्हणजे आपण आता घरगुती पापड, लोणची, मसाले असे जरी उद्योग म्हटले तरी ते एखाद दुसरे स्टॉल, नंतर वर्षभर हा व्यवसाय सुरू राहण्याच्या दृष्टिकोनातनं काही तेवढे ठोस कार्यक्रम आखले जातात का? तसं मार्केट त्यांना कायमस्वरूपी उपलब्ध आहे का? त्या बाबतीतलं चित्र कसं आहे? अगदी हा आणखी महत्वाचाच विषय आहे, प्रश्न आहे, पण प्रॉब्लेम नाही आहे. कारण जेव्हा हे बचत गटाचे उद्योग जशा जशा विकासाच्या पातळीवर जातात, तशा तऱ्हेने आपल्या गावामधला सरपंच जो व्यक्ती असतो हे सरकारपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करत असतात. मग त्या हिशोबाने जसे आता हे प्रदर्शनामध्ये छोटा उद्योग केला, तर आता महिलांनी बनवणारे पदार्थ हे मार्केटिंगमध्ये नेणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यासाठी जसं मी सांगितलं ना, ही कमिटी जी असते, त्या कमिटीचा चेअरमन हा प्रयत्न करतो. ज्या जिल्हा स्तरावर मार्केटमध्ये जातो ते मार्केटिंग मॅनेजर म्हणून त्यांची नेमणूक केल्यानंतर मार्केटची व्हॅल्यू, मार्केटिंग कसं करायचं, मार्केट मॅनेजमेंट आत्ता जे म्हणतात ते, पण साधारण गोष्टीने मार्केट करण्यासाठी लागणारी जी माहिती आहे ते एका मार्केटच्या माध्यमातून आपण मिळवू शकतो आणि हे खूप सोप्या पद्धतीने करू शकतो. आता राहिला हे जे छोटे छोटे प्रदर्शनामध्ये हे लघु उद्योगाच्या विक्री होतात, पण तेवढ्याने आपल्याला थांबायचं नाहीये. आपल्याला कायमरूपी, जसं आपण आत्ता विचारलं, कायमरूपी आपल्याला तो उद्योग राहण्यासाठी आपल्याला सरकारकडे ग्रामपंचायत, नगरपालिकेच्या माध्यमातून अर्ज देऊन सरकारकडे मागणी करायची, अर्ज करायची आणि ही सरकार ही मागणी पुरवते. तुम्हाला एक जागा देऊ शकते, तुम्हाला कर्जाद्वारे एक व्यवसायाला पैसे देऊ शकतात आणि त्यामुळे तो तुमचा उद्योग कायमरूपी त्या जागेमध्ये तुम्ही स्थापन करू शकता. उदाहरणार्थ एक शिलाई केंद्र आणि त्याचा क्लासेस, आणि मग तो उद्योग कायम रूपात तुम्ही करू शकता. असे अनेक उद्योग आहेत की जे कायमस्वरूपी सुरू राहू शकतात. अगदी बरोबर. नेहा आपल्याला पालघरवरनं बोलतात, काय म्हणतात बघूयात. हॅलो. मी नेहा बोलते पालघरवरून. बोला. तर एकाच वेळेला वेगवेगळ्या गावातनं महिला गोळा करून बचत गटात भाग घेऊ शकतात का, हा माझा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न आहे की एकच महिला दोन ठिकाणी भाग घेऊ शकते का, म्हणजे 2 बचत गटामध्ये? बरोबर बरोबर, अगदी चांगले प्रश्न आहेत ना तुमचे दोन्ही. वेगवेगळ्या गावातल्या महिला एकत्र येऊन, म्हणजे तिथे काही असं बंधन आहे का की साधारणतः एकाच परिसरातल्या महिलांनी एकत्र येऊन कार्य करायला हवं, हा एक त्यांच्या प्रश्नाचा पहिला रोख आहे. वेगवेगळ्या गावातल्या महिला एकत्र येऊन असा एखादा बचत गट स्थापन करू शकतात का? दुसरा त्यांचा प्रश्न आहे की एकाच वेळी एक महिला 2 किंवा 3 बचत गटांची सदस्य असू शकते का? काय आहे दोन्ही प्रश्नांवर सांगा. नेहा, फार उत्साहवर्धक तुझा प्रश्न आहे. तुझ्या ह्या प्रश्नांमध्ये तुझा उत्साह एवढा दिसतो की तुला असं सांगण्याची माहिती अशी देते की आता आपला विषय जसा ग्रामीण भागामधनं अशिक्षित महिलांना सक्षम करण्याचा आहे,
तुझा प्रश्न तिथेच लागू होतो की हे काहीही बंधन नाहीये. जसं मी आणखी सांगण्याचा प्रयत्न करते की हे सेमिनार्स जसे होतात तसं छोट्या पातळीवर तुम्ही एकत्र यावं. ज्या तुमच्या महिला बचत गट जमलेला आहे त्याला अशी काहीही बंधन नाहीये. तुम्ही आपला एक बचत गट दुसऱ्या बचत गटांना एकत्र घेऊन एकमेकांचे ज्या काही कल्पना आहेत, ज्या योजना आहेत त्या शेअर करा आणि त्या एकत्र येऊन सुद्धा तुम्ही तो आणखी मोठ्या प्रमाणावर नेऊ शकता. एक महिला दुसऱ्या बचत गटाची मेंबर म्हणजे ही होऊ शकते, त्याला तसलं काहीही बंधन नाहीये. पण हे कॉम्प्लिकेशन करण्यापेक्षा तुम्ही आपापले बचत गट वेगळे ठेवा, वेगवेगळ्या बचत गटाचं वेगळं महत्त्व आणि वेगळा प्रोग्रेस दाखवा आणि ते जे 3, 4, 5 जे ज्या आजूबाजूच्या खेड्यातले किंवा विभागातले तुम्हाला एकत्र यायचे आहे तर एकत्रीकरण जसे मेळावा आपण म्हणतो त्याला तसं आणून एकमेकांच्या बचत गटाबद्दलची कल्पना द्या. बचत गटाबद्दल सांगा तुमचा व्यवसाय काय आहे आणि कुठे प्रगती झालेली आहे आणि मग एकमेकांच्या बचत गटाबद्दलचं तुमचं जे आकर्षण होईल आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला आणखी काही तुम्हाला कल्पना मिळतील आहे आणि त्याचा विचार करून आणि नंतर मग गटांनी एकत्र या आणि मोठा एक गट तयार करून सरकारपुढे आणखी तुम्ही जा आणि सरकारकडनं मोठ्या तऱ्हेच्या योजनेखाली भाग घ्या आणि मोठ्या योजना राबवा. मॅडम, आपण मगासपासून सरकारी योजना आणि त्याचा लाभ या विषयावर बोलतो आहोत, पण कुठलाही व्यवसाय म्हटलं मग तो अल्प बचत गट असेल किंवा मोठा एखादा व्यवसाय असेल, शेवटी आपला दृष्टिकोन, आपला व्ह्यू आणि आपण स्वतःहून जास्तीत जास्त समाजापर्यंत पोहोचवून किंवा मार्केट उपलब्ध करून घेणं स्वतःहून, हा देखील भाग व्यवसाय म्हटलं की महत्वाचा येतो. त्याच्यावर मला वाटतं महिलांनी मिळून कार्य करणं फार महत्वाचं आहे. मॅडम, आपण मगासपासून बोलतो आहोत की एखादा बचत गट स्थापन करण्यासाठी काय करायला हवं किंवा तो बचत गटातील उद्योग निवडताना कुठला विचार करायला हवा, ग्रामीण भागामध्ये याचा कसा विचार व्हायला हवा वगैरे. आपल्याला नेहानी खूप छान इंटरेस्टिंग प्रश्न विचारले होते की एकच महिला अनेक बचत गटामध्ये देखील सहभागी होऊ शकते का, असे असंख्य प्रश्न येऊ शकतात. पण बऱ्याचदा चित्र कसं दिसतं माहिती का की एखादा महिलांचा गट निर्माण होतो, काही काळ तो चांगला उत्तमपणे कार्यही करतो, पण नंतर काही कारणास्तव तो बंद पडतो आणि मग काही कालांतराने जर पुन्हा तो गट सुरू करायचा असेल तर मग त्यासाठी पुन्हा रजिस्ट्रेशन वगैरे हे नियम त्याच्यासाठी आवश्यक आहेत का, तो पुन्हा सुरू करता येऊ शकतो का, काय याविषयी मार्गदर्शन कराल. हा अतिशय महत्वाचा पण गंभीर प्रश्न आहे. कारण काय होतं की बचत गट तयार होतात, गट तयार झाल्यावर तो टिकवणं हा फार महत्वाचा भाग असतो आणि कठीण असतो. ह्याच्यात मी तुम्हाला सांगू इच्छिते महिलांनो, मैत्रिणींनो, सखींनो, की जेव्हा आपण आपल्या घरासाठी, कुटुंबापासून सुरुवात होते, आपल्या घरासाठी जेव्हा सक्षम होतो, म्हणजे अल्प बचत गट माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं हेच महत्वाचा उद्देश असतो जगण्याचा. तर जेव्हा आपण घरापासून सुरुवात करतो, मग 2-4 महिला एकत्र येऊन गट तयार होतो, त्यावेळी सर्वांच्या भावना प्रामाणिक असणं हा फार महत्वाचा आपल्याला भाग घ्यायचा आहे. कारण जेव्हा तुम्ही ऑनेस्टी, प्रामाणिकपणा जर ठेवला ना तर प्रत्येक ठिकाणी यश आहे. उदाहरणार्थ आता हा प्रश्न होता की बरखास्त, हा खूप भयानक शब्द वाटतो. कुठली गोष्ट बरखास्त होऊ नये हे आपल्याला नेहमी वाटत असतं. तेव्हा बरखास्त न होण्यासाठी आपण एक साधा नियम ठेवायचा. तो कुठल्या मोठ्या पातळीवरचा नियम नसतो, हा आपल्या मनाचा आणि आपल्या जो गट आहे त्या 10 लोकांचा, 20 लोकांसाठी, की आपण एक साधा बॉन्ड तयार करायचा आपल्यामध्येच, की तो काही लिगल नियम वगैरे पकडू नका. तो असा नियम की कमीत कमी 1 वर्षापर्यंत आपण सर्वांनी नियमितपणे काम करावं, एकाग्रतेने काम करावं, जेणेकरून बरखास्त ह्याची वेळच येऊ नये. अगदीच काही क्षुल्लक कारणामुळे, गैरसमजुतीमुळे जर काही हा गट बरखास्त झाला तरी शांतपणे सगळ्यांनी मिळून ते स्वीकारायचं आणि परत आपण रिन्युअल ज्याला म्हणतो, परत एक नवीन कमिटी म्हणा, एक नवीन ग्रुप सदस्यांचं तयार करा. त्याच्यामध्ये परत एकमेकांमध्ये तुम्ही ठरवा की ही व्यक्ती चेअरमनसाठी आहे, ही व्यक्ती सेक्रेटरी पदासाठी योग्य आहे, ही व्यक्ती खजिनदारासाठी योग्य आहे. ह्याच्यामध्ये खजिनदार म्हणजे ट्रेझरर हा फार महत्त्वाचा रोल करावा लागतो. तेव्हा प्रामाणिकपणे आपल्याला ही कौटुंबिक सेवा, जनसेवा, राज्यसेवा अशा तऱ्हेने आपल्याला हे सामाजिक कार्यामध्ये वाहून नेण्यासाठी हा उद्देश ठेवून करायचा आहे. अरे वा, तुम्ही हा महत्त्वाचा मुद्दा छेडलेला आहे मॅडम. कारण आपण
आर्थिक सहाय्य, सक्षमीकरण, महिलांना आर्थिक मदत वगैरे अशा दृष्टिकोनातून जेव्हा बचत गटाकडे बघतो तेव्हा त्याचबरोबरीने एक जनसेवा हा मुद्दा पण आपण जर डोळ्यासमोर ठेवला तर कदाचित ही अशी वेळ येणार नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण बऱ्याच महिलांच्या कंप्लेंट काय असतात की वेळेवर आम्हाला जेव्हा गरज आहे तेव्हा आम्हाला त्याच्यातनं आर्थिक सहाय्य मिळत नाहीये. असे जर एखाद्या महिलांच्या मनामध्ये प्रश्न असेल तर त्यासाठी मग त्यांनी आपसामध्ये एकूण संगनमत करून किंवा विचारविनिमय करून असल्या प्रश्नांना तोडगा किंवा मार्ग काढणं हे योग्य राहणार आहे. मॅडम, पॅकेजिंग हा जर विषय आपण बचत गटाच्या प्रॉडक्टच्या बाबतीमध्ये विचार केला ना तर कुठे मागे पडतात असं वाटतं की त्याचं जे आवरण असतं ना ते आवरण एवढं चकचकीत किंवा आजच्या जे युगामध्ये जे इम्प्रेशन पाडण्यासाठी आवश्यक असतं तेवढं नसतं, अशी काही एक तक्रार असते. त्या संदर्भामध्ये काय करता येऊ शकतं असं आपल्याला वाटतं? आता पहिला तुमच्या प्रश्नाचं म्हणजे थोडंसं डिस्कशन असं करते की जेव्हा ह्या महिलांना असं वाटतं की आता हा बचत गट बरखास्त झाला आणि आपल्याला स्वतःसाठी जेव्हा पाहिजे तेव्हा आर्थिक मदत मिळत नाही किंवा आर्थिक आपला प्रश्न सुटत नाही, तेव्हा महिलांनो, मैत्रिणींनो, असं नाही आहे की आता तुम्ही एक साधारण जो खाजगी ग्रुप बनवता तिथे तुम्ही ठरवून टाका की जेव्हा गरजू ह्या महिलेला किंवा माझ्या ह्या ग्रुपमधल्या एका महिलेला ही गरज आहे त्यावेळी तुम्ही सामंजस्यपणे ती कलेक्शन, ते जी वर्गण म्हणजे जे गोळा होतं कलेक्शन ते तुम्ही त्या महिलेला द्या. इथे परत हा शब्द वापरते मी, प्रामाणिकपणा, एकनिष्ठपणा आणि खरोखर मनापासूनची सामाजिक वृत्ती ठेवून जर केलं तर त्या गरजू महिलेचा त्यावेळेचा प्रश्न तिथे सुटू शकतो. त्यानंतर मग आपल्याला दुसरे माध्यम आहे बँकेत आपलं अकाउंट ठेवणं आणि त्या अकाउंटमधनं आपल्यामध्ये असलेल्या टर्म्स ज्याच्यामध्ये कुठलाही असं कायदेशीर नियम नाही आहे, आपल्यामधल्या टर्म्समध्ये प्रामाणिकपणे त्या गरजू महिलेला, त्या सदस्याला तो भाग आपण तेवढा पैसा काढून देणं हे तुम्ही स्वतःच आपल्या दृष्टीने ठरवून ठेवू शकता. बरोबर आहे. आता जो मी मुद्दा काढला होता मॅडम पॅकेजिंगचा, चकचकीतपणा आजच्या जगामध्ये जे आहे ना की तुमचं इम्प्रेशन पडलं पाहिजे प्रॉडक्टचं, मग त्यामध्ये पॅकेजिंगमध्ये कुठेतरी बचत गटातले जे काही प्रॉडक्ट्स असतात ते कमी पडतात असा एक मुद्दा येतो. त्याविषयी तुमच्याकडनं मी माहिती घेणार. एक फोन आलेला आहे त्याआधी ते काय म्हणतात बघूयात. हॅलो, बोला. रंजना. मॅडम, मी रंजना सांगळी बोलते. आमचा बचत गट आहे. तर माझं असं म्हणणं आहे आम्हाला स्वतः पर्सनली इन्स्टिट्यूट चालू करायचं आहे. कसलं इन्स्टिट्यूट? पार्लर ट्रेनिंग आणि टेलरिंग ट्रेनिंग साठी, बॅग मेकिंग वगैरे महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी. तर त्याची जी आम्हाला माहिती पाहिजे, इन्स्टिट्यूट चालू करण्यासाठी कुठं रजिस्ट्रेशन करायचं ती जरा देता का? नक्कीच. बॅग्स शिवण्याचे हल्ली नवीन नवीन मार्केटमध्ये आपण इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या आणि खूप सुंदर पद्धतीने मॅडम अगदी टाकाऊत न टिकाऊ अशी वस्तू बनवण्याकडे महिलांचा कल असतो. कौतुक वाटतं ते प्रोडक्ट बघून. अशा प्रकारचं शिक्षणाचं एक इन्स्टिट्यूट जर सुरू करायचं आहे बचत गटाच्या माध्यमातून, रजिस्ट्रेशन कुठे करायचं, कुठे अप्लाय करायचं, सुरुवात त्यांनी कशी करायची? आणखी एक हा चांगला प्रश्न आहे की ह्यांनी आता सांगळे मॅडमनी जो प्रश्न विचारला किंवा माहिती विचारली त्याबद्दलची की त्यांना बॅगे संदर्भामध्ये अशा तऱ्हेचं माहिती कुठे मिळेल, तर हे सगळं तुम्ही एक अर्ज तयार करा. बरं. की तुम्हाला कुठली योजना पाहिजे आहे ती योजना, परत मी सांगते की तुमचं जे काही कार्यालय आहे, ग्रामपंचायत, परत एकदा सांगते की तुमचं ग्रामपंचायत आहे की नगरपालिका आहे, तिथे सविस्तरपणे तुम्ही ही अर्जाची मांडणी करा तुमच्या त्या प्रभागीय अधिकाऱ्याजवळ. बरं. ते तुम्हाला स्वतः त्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून तुम्हाला स्वतः त्याची माहिती देतील. अच्छा. म्हणजे तुमच्या संबंधित विभागाकडे जे ग्रामपंचायत असेल किंवा जिल्हा पातळीवरच असेल तिथे जाऊन तुम्ही संपर्क साधा असं तुम्ही सांगतात आणि तिथे तुम्हाला याविषयीची रजिस्ट्रेशनची जी काही माहिती आहे ती तिथे उपलब्ध होऊ शकते. बँकेच्या संदर्भामध्ये, लोनच्या संदर्भामध्ये आपण संबंधित बँकांना जाऊन जर तिथे मार्गदर्शन घेतलं तर तिथेही तुम्हाला माहिती मिळू शकते असं मॅडम वारंवार आपल्याला कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगत आहेत. मॅडम, जसा आत्ता प्रश्न आला होता ना की बॅग्स असतील किंवा अगदी आपण ग्रामीण भागामध्ये गेलं तर महिला म्हणजे पूर्वीचा गोधडी हा जर विषय घेतला तर तो खरा आज आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन पोहोचलेला आहे, इतकी त्यांनी प्रसिद्धी मिळवलेली आहे. म्हणजे ह्या ज्या पुरातन आपल्या कला आहेत आपल्याकडच्या किंवा आपल्या देशातल्या ज्या काही वस्तू आहेत त्याचा उपयोग जास्तीत जास्त करून घेणं आणि आपल्या आजूबाजूला डिमांड काय आहे
ह्या गोष्टींचा विचार बचत गटाच्या माध्यमातून व्हायला हवा. असं जर आपण म्हटलं तर ग्रामीण भाग आणि शहरी भाग असा आपण भेद केल्यानंतर आपल्याला काय फरक दिसून येतो? ग्रामीण भागामधले कुठले उद्योग जास्त कॅची आहेत आणि शहरी भागामध्ये मग कुठल्या प्रकारच्या उद्योगांकडे बचत गटांनी वळायला हवं असं आपल्याला वाटतं? आता ही पण खूप महत्त्वाची, म्हणजे ह्या सगळ्या प्रश्न आणि सगळ्या माहिती ह्या फार महत्त्वाच्या आहेत. आता ह्यांनी जो बॅगेचा प्रश्न विचारला आहे, तर मार्केट जे असतात साधारणपणे छोटं गाव आहे तिथे पण मार्केट असतं, पण त्या मार्केटमधले ही माहिती किंवा हे पुरेसं नसतं. मग आपल्याला आपल्या जवळच्या तालुका किंवा जिल्हा ह्या ज्या मार्केटमध्ये जाऊन त्या मार्केटमधला एक जे युनियन असतं तिथे जाऊन आपला हा विषय सांगावा, तिथून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. ठीक आहे, हा एक विषय आपला होता. त्यानंतर पॅकिंग आणि ॲडव्हर्टायझिंग हे सुद्धा तुम्हाला त्या तिथल्या जिल्हास्तरीयच्या मार्केट जिथे असतं त्या मार्केटच्या युनियनमध्ये तुम्ही हा तुमचा विषय मांडा, ते तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन करतील. नक्कीच. साताऱ्यावरनं पंकज आपल्याला बोलतायत, ते काय म्हणतात बघूयात. हॅलो. हा मॅडम, जसं महिला बचत गटामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बँकांकडनं लोन उपलब्ध होतं, तर हे लोन घेतल्यानंतर काही महिला बचत गट म्हणजे हल्ली फ्रॉड पण बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो होतं ते. तर हे महिला बचत गटातनं काही महिला बचत गट नंतर नुकसान दाखवून बरखास्त करून महिला बचत गट, तर अशा पद्धतीने कर्ज बुडवेपणा पण होऊ शकतं ना. तर त्यासाठी या महिला बचत गटावर कोणाचा होल्ड असतो त्याबद्दल सांगाल प्लीज? नक्कीच मॅडम, अशा पद्धतीने काही फ्रॉड झाला आणि नुकसान दाखवून एखादा बचत गट बँकेकडनं लोन घेऊन पुन्हा कर्ज बुडवत असेल तर या सगळ्या गोष्टींवर कशा प्रकारे वचक ठेवता येऊ शकतो? कोण ठेवतं? साहेब, हा गंभीर प्रश्न आहे, विचारलेला तुम्ही फार महत्वाचा आहे. आता इथे साधी माहिती तुम्हाला देते, जी बँकेच्या कर्जांवर इन्शुरन्स असतात आजकाल. बरं. म्हणजे बँकेचं जेव्हा कर्ज घेतो कुठलाही व्यक्ती, तर त्या कर्जावर इन्शुरन्स काढण्याची एक आता नॉर्मल रीत झालेली आहे. तेव्हा तुमच्या कर्जावरचं इन्शुरन्स राहणार. तर अशा तऱ्हेचं जे आता बॅड लक म्हणायचं की फ्रॉड झाला, हे दुर्दैव, तर तसं होऊ नये म्हणून पहिलेच मी सांगितलं की आपला गट प्रामाणिक असावा, असा प्रयत्न करावा. पण दुर्दैवाने जर अशा तऱ्हेचे फ्रॉड झाले तर ह्याला एक लिगल फॉर्मॅलिटी असते, कारण कर्ज आपण बँकेतनं घेतो, बँकेच्या टर्म्स अँड कंडिशनमध्ये आपल्याला कर्ज मिळते, बँकेचे मॅनेजर आपले नियम समजून सांगतात आणि ते इन्शुअर केलं जातं कर्ज. त्या पद्धतीने तुम्हाला काही नुकसान होणार नाहीये. बरोबर आहे. मॅडम, नुकसानाचा भाग आला आता याच्यामध्ये, जसं आपण मगासपासून सांगतोय की गरजू महिला एकत्र येतात किंवा एखादा उद्योग किंवा व्यवसाय सुरू करायचा आहे या प्रेरणेतनं काही महिला एकत्र येतात, त्यांना एक विशिष्ट प्रकारचं गायडन्स मिळतं किंवा त्या मिळवून घेतात आणि त्या पद्धतीने व्यवसाय किंवा उद्योग सुरू करतात. याच्यामध्ये अडचण अशी होते की जसं आता आपण म्हणालात की महिला काही एकत्र आल्या की मग त्याच्यामध्ये मतभेद हा भाग असू शकतो किंवा येऊ शकतो दुर्दैवाने, पण तो येऊ नये म्हणूनच जसं तुम्ही मगाशी सांगितलं की तुमच्या कमिटीच्याच अंतर्गत तुम्ही काही स्वतःचे अलिखित नियम ज्याला म्हणता येऊ शकतात ते जर आखून घेतले तर अशा प्रकारची परिस्थिती मुळातच निर्माण होणार नाही, असं आपण मगासपासून सांगत आहोत. आता बचत गटाचं पॅकेजिंग किंवा त्याचं मार्केटिंग हा जो महत्वाचा मुद्दा आहे, किंवा आपण पॅकेजिंग आणि मार्केटिंग हा भाग सोडून द्या बाजूला, जसं आता आपण मगाशी बऱ्याच विषयांवर चर्चा झाली होती की काही आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या गोष्टींची गरज आहे, आवश्यकता आहे, असे उद्योग सुरू करणं. आता शहरी भागाचा जर विचार केला मॅडम, तर अनेक स्त्रिया ह्या घराबाहेर पडतात, त्या काम करतात, अशा वेळी पाळणं घर फार मोठ्या प्रमाणात चालवण्याची शहरी भागामध्ये आवश्यकता असते. असे उद्योग जर बचत गटांच्या महिलांनी जर सुरू केले तर ते जास्त फायद्याचे ठरतात असं वाटतं का? आपलं काय मत आहे याच्यावर? अगदी बरोबर मॅडम, की हा दिवसेंदिवस जशा आपल्या गरजा तशा त्याच्यावरचे उपचार सुद्धा आपल्या मानवानीच दिलेले आहेत, की हा इतका महत्त्वाचा मुद्दा आहे की आता म्हणजे ग्रामीण भागाचे प्रश्न आणि शहरी भागाचे प्रश्न हे वेगवेगळे आहेत. बरोबर. ग्रामीण भागाचे प्रश्न हा कौटुंबिक आणि आपल्या ग्रामीणामध्येच मिटवण्यात येतो, सोडवण्यात येतो आणि त्याच्यावरचे मार्ग असतात ते वेगळे असतात. आणि शहरी भागाचे प्रश्न आणि त्याच्यावरचे ट्रीटमेंट म्हणजे मार्ग पण चांगले आहेत, व्यवस्थित आहेत. आता हा पाळणाघराचा विषय खूप महत्त्वाचा आहे की काही महिलांनी एकत्र येऊन आपलं एखादं बचत गटामधनं एक चांगल्या तऱ्हेच्या वास्तू घेतली, म्हणजे चांगल्या तऱ्हेचं एक घर घेतलं किंवा हॉल घेतला किंवा एक त्यांच्या पाळणाघर चालवण्यासाठी एखादं घर घेतलं, तर त्याच्यामध्ये ह्या पैशातनं त्या येणाऱ्या ठेवणाऱ्या मुलांचं संगोपन नीटपणे करणं. कारण शहरामध्ये खूप जातीने लक्ष दिलं जातं की
कुठे इन्फेक्शन होऊ नये, बाळांना ॲडल्ट्रेट फूड मिळू नये, त्यांच्याकडे नियमित लक्ष द्यावं, तरी सुद्धा शहरातल्या गरजू महिलांची गरज भागवण्यासाठी हे पाळणा घराचं उदाहरण आपण दिलेलं आहे. तर त्या चांगल्या तऱ्हेने ह्या अल्प बचत गटातल्या येणाऱ्या पैशांनी त्या मुलांच्या साठी चांगल्या सोयी करू शकतो. बरोबर. म्हणजे आपण एखादा व्यवसाय उद्योग म्हणजे एखादा प्रोडक्ट निर्माण करणं याच्याकडे जास्त कल न देता जर असे काही सामाजिक उपक्रम केले गेले तर ते जास्त स्वागतार्ह आहेत असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. सुजाता चेंबूरकर आपल्याला साताऱ्यावरनं बोलतायत. काय म्हणतायत बघूयात. हॅलो. हॅलो. हा, नमस्कार. नमस्कार. सुजाता चेंबूरकर बोलते, उमरज वरून, बोला. सातारा. हा मॅडम, मी आता काय सांगितलं की एक प्रश्न होता बघा की एक महिला एका बचत गटात काम करू शकते की अनेक बचत गटात काम करू शकतात. बरोबर. तर मॅडम असं आहे की एक महिला एकाच बचत गटात काम करू शकते आणि ती एकाच ठिकाणची असावी, म्हणजे दोन गावाचं अंतर असू नये. कारण काय होतं, एका बचत गटात काम केलं तर आणि बीपीएलचे बचत गट असतात, दारिद्र्यरेषे खालचे बचत गट असतात, तर वरून त्यांना अनुदान असते. एका बचत गटाला जवळ 15,000 अनुदान देतात. तर एक महिला 2-3 बचत गटात तिने काम केलं तर ती 2-3 ठिकाणचं अनुदान घेऊ शकते, सबसिडी घेऊ शकते. त्यामुळे एक महिला एकाच बचत गटात तिने असावं. बरोबर. एकाच परिसर तिचा जवळचा असावा. नक्कीच नक्कीच. सुजाताजी, तुमचे हे जे दोन्हीही सूचना आहेत त्या अतिशय योग्य आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की एक महिला ही एकाच बचत गटामध्ये तिचं सदस्यत्व असावं आणि ती एकाच परिसरातली साधारणतः असावी, कारण अन्यथा मग त्याचा खूप जास्त गैरवापर होऊ शकतो असं त्यांना सुचवायचं आहे. मॅडम, पुढे जाऊन आपण विचार करतोय की जेव्हा समाजाचा एक आपण काहीतरी देणं लागतो असा जर विचार केला, आपण मगाशी जो मुद्दा छेडला होता, तर तसे जर आपण विषय निवडले तर ते जास्त फायद्याचे ठरू शकतात असं आपल्याला वाटतं. किंवा हल्ली कोर्सेस तयार करणं किंवा पार्लरचा कोर्स असेल, एखादा ट्रेनिंग कोर्स असेल, याच्याकडे महिला बचत गटांची वाटचाल जास्त सुरू झालेली आहे असं आपल्याला वाटतं का? काय चित्र आहे सध्या? महिला जास्तीत जास्त कुठल्या उद्योगांना प्रेफरन्स देतात? आपलं जे काही ऑब्झर्वेशन आहे त्यानुसार काय सांगता येऊ शकतं? हा जो विषय आहे, दिवसेंदिवस हा विषय आता जास्त चांगल्या तऱ्हेने हाताळला जातोय. म्हणजे उदाहरणार्थ की उद्योग न करता ज्या परिस्थितीची गरज आहे, उदाहरणार्थ पाळणाघर झालं, तशीच आता एक फार मोठं चित्र जगापुढे दिसतं आहे की जे वृद्ध वयस्कर वृद्धाश्रम हे ऐकून आहेत आपण. बरोबर. पण साधारणपणे वृद्धाश्रमात आपल्या आईवडिलांना पाठवण्याची इच्छा तर नसते, पण मजबुरी असते. तर तेव्हा चांगल्या तऱ्हेने ह्या सिनियर सिटीजन्स लोकांना, वृद्ध लोकांना, म्हणजे आपल्या आई वडीलच खूप वाईट वाटतं, पण असं ते वाईट वाटून न घेता वृद्धाश्रमासाठी लागणाऱ्या चांगल्या सुखसोयी, म्हणजे मेडिकल वैद्यकीय सेवेपासून तर ते अन्न वस्त्र ह्याच्यापर्यंत सुद्धा आपण, एंटरटेनमेंट पर्यंत सुद्धा आपण वृद्धांसाठी एक चांगलं योजना आखून आणि ह्या योजनेमध्ये सरकारी सहाय्य सुद्धा आपल्याला मिळू शकते. ही योजना तुम्ही आपल्या नगरपालिकेत दाखवा, आपल्या नगरसेवकात दाखवा आणि सरकारपर्यंत ही योजना पोहोचवा. सरकार सहाय्य करायला तयार असते. तेव्हा ह्या योजना सुद्धा खूप चांगल्या आहेत. नक्कीच. मॅडम, तुम्ही एक डॉक्टर आहात आणि तुमच्याकडे अनेक पेशंट येतात, अनेक वर्गातनं त्या पेशंटचा सहभाग असतो आणि तुम्ही जास्तीत जास्त त्या महिलांना याविषयी मार्गदर्शन करत असता. तुमचा एखादा अनुभव आम्हाला ऐकायला आवडेल की या माध्यमातून महिलांना कशा पद्धतीने सहकार्य मिळालं जेणेकरून त्यांनी एक कुटुंबाला आधार दिला, असा काही अनुभव आमच्याशी शेअर करता येऊ शकेल का? हो, अतिशय चांगला. जसं मी व्यवसायाने डॉक्टर झाले, मी माझा स्वतःचा व्यवसाय चालू केला. आता माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जे पेशंट येतात, महिला पेशंट असतात, त्या काही वेळा खरोखर एक अडचण सांगतात आणि सामाजिक बांधिलकी, जसं म्हणतात ना, आपलं समाजाचं ऋण आपण फेडायचा प्रयत्न करायचा असतो, त्या दृष्टीने काही महिला माझ्या लक्षात येतात. एक व्यवसायामध्ये ना नेहमी चॅरिटी होतच असते. तर त्या महिलांना मी जेव्हा सांगितलं की तुम्ही अशा तऱ्हेने एक अल्प बचत गट तयार केला, तर त्या महिलांना मी माझा मेडिकलचा विषय सांगितला की तुम्ही एक नर्सिंग शिका. लक्षात आलं. मग त्यांना मीच मार्गदर्शन केलं. त्या महिला चांगल्या तऱ्हेने, म्हणजे कोर्स पण गव्हर्नमेंटचा नाही, मी त्यांना शिकवलं, त्या शिकल्या. मग त्या हिशोबाने त्यांनी कसं ना, आया, मग रिसेप्शनिस्ट सारखं,
मग इंजेक्शन देईपर्यंत, पण ते त्यांना मी देऊ देत नाहीये, पण ते ऑब्झर्वेशन करून मग असा जो ग्रुप तयार झाला, हा जो व्यवसायाच्या रूपात झाला की जेणेकरून त्या शिकण्यामुळे म्हणजे ट्रेनिंग, जसं तुम्ही मगाशी हा प्रश्न विचारला की ट्रेनिंग हा आपल्या लोकल म्हणजे वैयक्तिक बेसिसवर करून, ग्रुपच्या बेसिसवर करून आपण हा ट्रेनिंग देऊन ह्यांना अशा तऱ्हेचा एक ग्रुप तयार करायचा. म्हणजे नर्सिंग म्हणा, म्हणजे अजून तो गव्हर्नमेंटच्या नर्सिंगमध्ये मग ते लोक आपण अप्लाय करू शकतात, त्याला शिक्षण लागतं 10वी 12वी. पण ह्या ज्या काही अशिक्षित ग्रुप मी निवडला, लक्षात आलं की नाही ह्यांना आपण मार्गदर्शन करूया. मी त्याप्रमाणे मार्गदर्शन करून आज त्या हॉस्पिटलला आयाच्या काम करतात, वॉर्ड बाय सारख्या नर्सेस म्हणून काम करतात, जेणेकरून त्यांना आर्थिक सहाय्य मिळतं आणि ह्या माझ्या व्यवसायातनं मी त्यांना असे मार्गदर्शन केलं. अगदी आपल्याकडे घरगुती ज्या काही महिला आपल्याकडे काम करतात, त्या महिला असंघटित जे काही कामगार असतात त्यांना देखील काही अशा छोट्या छोट्या उद्योगांच्या माध्यमातून प्रेरणा देऊन किंवा त्यांना माहिती देऊन त्यांना संघटित करून एखाद्या बचत गटाची स्थापना आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढी माहिती त्यांना पुरवून करता येऊ शकते. मला वाटतं त्याही माध्यमातून आपण अनेक कार्य करतात. अशा महिलांना एकत्रित करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सातत्याने सक्रिय असा सहभाग आपला असतो. त्या दृष्टिकोनातून अनुभव काय येतात, खरोखर हे बचत गट टिकतात का किंवा त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येतात, बचत गटांच्या पुढची आव्हानं काय आहेत, सध्याच्या आजच्या घडीला प्रश्न कोणते आहेत त्या दृष्टिकोनातून? आता बचत गट टिकतात का, इथे पण लक्ष देऊन मला बोलायचं आहे की बचत गट टिकवणं, मी सुरुवातीलाच म्हटलंय की बचत गट स्थापन करणं हे सोपं वाटतं, कारण उत्सुकता होऊन अगदी आपण स्थापन करतो, पण टिकवण्यासाठी त्याला खूप त्रास सहन करावा लागतो. जसं की मतभेद हा फार मोठा त्याच्यातला अडथळा आहे. मतभेद झालं की परत बरखास्त, हा जो मगाशी प्रश्न आला होता, बरखास्त म्हणजे तुटणं, तर हे होऊ नये ह्याच्यासाठीच आपला ग्रुप अशा तऱ्हेने एकत्र येऊन करावा की ज्याच्यामध्ये एक संघटन मजबूत असावं, जेणेकरून तुटण्याचा हा प्रश्नच येत नाही. म्हणून आपला ग्रुप निवडताना आता महिला खरोखर खूप अत्यंत विचारवंत आणि हुशार झालेल्या आहेत, कारण आताची परिस्थिती आणि जगण्याचे जे काही शेड्यूल आहेत त्याच्यामुळे ह्या महिला स्वतः चांगल्या तऱ्हेने आपला ग्रुप निवडतात, जेणेकरून जिथे मतभेद होणार नाहीत, विचारांची जुळवाजुळव व्यवस्थित होईल आणि असं फुटण्याचे प्रकारच होणार नाही. खरं आहे. म्हणजे मॅडम आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की पूर्वी स्वयंपाक घरातल्या डब्यांमधनं महिला बचत करायची, अगदी छोटं छोटं, त्याचं स्वरूप आज खूप वेगळ्या पद्धतीने मोठं झालंय, कारण गरजा वाढलेल्या आहेत आणि आज महिलेला देखील घरातनं आर्थिक किंवा अर्थार्जन करणं, कमाई करणं ही आज काळाची गरज झालेली आहे, कारण महागाई सगळीकडे खूप वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे दोघांनी काम करणं ही आज अत्यंत आवश्यक बाब आहे. अशामध्ये महिला बचत गट हा एक खूप चांगला सकारात्मक पाऊल होऊ शकतं. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा चर्चा आली होती तेव्हा त्याविषयीची खूप चांगली माहिती किंवा चांगले पडसाद उमटत होते, पण मग नंतर असे काही मतभेद किंवा अशा निगेटिव्ह ज्याला म्हणता येईल अशाही बातम्या कानावर आल्या की त्याच्यामुळे हल्ली बचत गट एवढ्या मोठ्या प्रमाणात चालते असं ऐकिवात आहे. खरोखर तसं चित्र आहे का? होय, हे दुर्दैव आहे, पण मी महिलांना सांगू इच्छिते की हे जे कानावर येतं ह्याच्यातनं आपल्याला आपला पॉझिटिव्ह मार्ग शोधायचा आहे की आपला बचत गट हा यशस्वी करायचा आहे. एक आपला बचत गट यशस्वी झाला की दुसरा बचत गट त्याचं उदाहरण घेऊ शकतो. म्हणून मी तुम्हाला ग्रामीण भागातल्या लोकांना किंवा शहरी भागातल्या लोकांना सांगते की जसं आम्ही आमचे सेमिनार्स घेतो तसे तुम्ही मेळावे घ्या की एकत्र या, ते एक छान वाटतं. जसं सामूहिक मेळावा असला की हा अल्प बचत गट येणार, 2-3 अल्प बचत गट एकत्र येणार, महिलांचा मेळावा दिसणार, एकमेकांचे मतं दिसणार, विचार दिसणार, कल्पना दिसणार आणि ह्याच्यातनं एक वेगळाच आपल्यामध्ये उत्साह निर्माण होतो की आज या बचत गटाचा विकास एवढा झालेला आहे, दुसरा बचत गट योजना आणखी त्याचा आदर्श समोर ठेवून आपल्या बचत गट योजनामध्ये काय काय उपाययोजना करायच्या आहे, काय सुधारणा करायची आहे किंवा त्या बचत गटाकडनं काय पॉझिटिव्ह पॉईंट घ्यायचे आहेत आणि त्यांचा बचत गट एवढा यशस्वी झाला तर आपले निगेटिव्ह पॉईंट्स काय आहेत, ते कसे सुधारायचे, हा जो बचत गटाचा एक कमिटीचा भाग असतो तो एक नियंत्रण ठेवतो. त्या नियंत्रणाखाली तो बचत गट कार्यरत असतो, जेणेकरून हा जरी भाग दिसतो आपल्याला की काही बचत गट विस्कळलेले आहेत, पण हे चित्र 100% म्हणतात ना, सर्व कुठेच यशस्वी नसते, पण मॅक्झिमम यश मिळण्यासाठी हे निगेटिव्ह पॉईंट आता कमी होत चालले आणि यशाकडे हे बचत गट वळत आहेत. भविष्यामध्ये त्याची वाटचाल कशी असेल, आपल्याला काय वाटतं, काय चित्र दिसतं? अतिशय चांगली असेल, यशस्वी असेल. ह्या बचत गटाबद्दल मी विश्वास आणि खात्रीने सांगू शकते, कारण महिला बचत गट हा बचत गट ही महिला चालवते आणि महिला ही माता असते,
गृहिणी असते आणि घर चालवण्याची अर्धी जबाबदारी रथाचं एक चाकी चालवत असते. त्याच्यामुळे 99% मी सांगू शकते, खात्रीने सांगू शकते की महिला बचत गट आणि महिला बचत गट योजना ह्या खात्रीने यशस्वी होणार. आणि आपण ह्या महिला बचत गट योजना सरकारकडे तुम्ही मागणी मागा, तुम्हाला सर्व सहकार्य सरकार देणार. अगदी बरोबर आहे मॅडम. म्हणजे सरकारी योजना भरपूर आहेत, बँकेकडनं वेगवेगळे तुम्हाला सोयी सुविधा उपलब्ध आहेत. फक्त तुम्ही एकत्र येऊन प्रामाणिकपणे एखादा गट आपल्याला चालवायचा आहे, त्यातनं काही समाजसेवा घडली तर ती उत्तम, आर्थिक सहाय्य मिळालं तर ते आणखी चांगलं, अशा प्रकारचा एक थोडासा आपण पॉझिटिव्ह ज्याला म्हणता येऊ शकतो असा विचार ठेवायचा आहे. आणि या महिला बचत गटाचा जास्तीत जास्त लाभ, या योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळवून घ्यायचा आहे. कसा वाटला आपल्याला आमचा कार्यक्रम? आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या अवश्य आमच्यापर्यंत येऊ द्या. त्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी तुम्हाला जो ॲड्रेस लागणार आहे, जो पत्ता लागणार आहे, तो मी आता सांगते. www.facebook/sakhisayadri.dd, sakhisayadri@gmail.com. इथे आपण संपर्क साधून आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. मॅडम, आज आपण आलात आणि अतिशय चांगली मौल्यवान माहिती आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली, त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी मनापासून आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. भेटूयात पुढच्या कार्यक्रमात.